1980च्या दशकात आपल्या महाराष्ट्र राज्यातून एक महिला जी संपूर्ण आशियाई खंडातून आपल्या देशातून पहिली महिला पॅसेंजर ट्रेन चालक बनवण्याचा मान पटकावते. साताऱ्याच्या सुरेखा यादव रेल्वेतील 36 वर्षांच्या सेवेनंतर गुरुवारी दिनांक 18 सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त झाल्या आहेत. विशेष बाब म्हणजे सुरेखा यादव आशियातील पहिल्या महिला रेल्वे चालक होत्या. तसे पाहायला गेले तर ते रेल्वे चालक बनत रूढीवादी संकल्पना मोडल्या आणि महिलांसाठी प्रेरणा ठरल्या. 1979 मध्ये देशातील पहिल्या महिला पॅसेंजर ट्रेन चालक बनवण्याचा मान त्यांनी मिळवला आणि बुधवारी 17 सप्टेंबर रोजी त्यांनी अखेरच्या वेळी राजधानी ट्रेन चालवली. कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी केली घोषणा. सरकारी दवाखान्यात जन्म झालेल्या सर्व मुलींना सोन्याची अंगठी भेट दिली जाणार. स्वस्थ नारी सशक्त परिवार साठी ती म्हणजे महिलांनी स्वस्थ नारी सशक्त परिवार योजना अंतर्गत दिले जाणारे सर्व लाभ घेतले पाहिजे. जिल्ह्यात ही योजना अत्यंत प्रभावीपणे राबविली जाईल. तसेच सरकारी दवाखान्यात जन्म झालेल्या सर्व मुलींना सोन्याची अंगठी भेट दिली जाणार अशी घोषणाही खासदार धनंजय महाडिक यांनी केली. सरकारी शाळांमध्ये मुलांना दाखल करण्याची स्पर्धा सुरू असताना एक महिला जिल्हाधिकारी यांनी आपल्या मुलांना सरकारी अंगणवाडीमध्ये दाखल केलं आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी आपल्या दोन्ही जुळ्या मुलांना सरकारी अंगणवाडीमध्ये दाखल केलं आहे. शहराच्या उच्च दर्जाच्या शाळांमध्ये दाखल करण्याऐवजी त्यांनी सरकारी अंगणवाडीमध्ये आपल्या मुलांना दाखल करत सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे. त्यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. चांगले काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे कौतुक करू, परंतु सर्वसामान्य जनतेला त्रास दिला तर गय केली करणार नाही, असा स्पष्ट इशारा आमदार रोहित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिला. आपण जनसेवक आहोत याचा विचार पडू देऊ नका. कर्जत येथील पंचायत समितीच्या वार्षिक आमसभेत ते बोलत होते. तालुक्यातील विविध विकास कामांना गती देणे आणि सर्वसामान्य जनतेच्या समस्या मार्गी लावण्यासाठी आमदार रोहित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कर्जत पंचायत समितीची वार्षिक आमसभा मोठ्या उत्साहात पार पडली. मधुबाई कुलकर्णी RSSचे ज्येष्ठ प्रचारक, संघासाठी मोठं योगदान दिलेलं व्यक्तिमत्व, पंतप्रधान नरेंद्र मोदींना राजकारणात आणणारे RSSचे ज्येष्ठ मधुबाई कुलकर्णी यांचं निधन झाल्याची बातमी समोर येत आहे. मधुबाई कुलकर्णी RSSचे ज्येष्ठ प्रचारक यांनी देहदान करण्याचा संकल्प केला होता. लोकनिर्धार चॅनलकडून RSSचे ज्येष्ठ प्रचारक मधुबाई कुलकर्णी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.